हाय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर खूप उशीर झालेला आहे आज व्हिडिओ सुरुवात करायला। तर चला आज म्हणजे काल चंद्रग्रहण होतं रात्री। तर मग सकाळी लवकर उठलात, आंघोळ्या वगैरे सगळं झालं आणि मुलं पण शाळेत गेले। मुलांना डब्बा दिला, मिस्टरांना डब्बा दिला, ते गेले ड्युटीला, मुलं शाळेत गेले आणि मग बाकीचं थोडंफार राहिलेलं होता म्हणजे आवरून घेतलं आणि म्हणजे आंघोळ वगैरे केली, स्वयंपाक केला आणि आता चला म्हणलं कढी बनवूयात। तर आज मी कढी बनवणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते कशी बनवते कढी ते। तर कारण भाजी मी सकाळी वांग्याची बनवली होती डब्यासाठी, तर थोडी शिल्लक हे होती म्हणजे राहिली नाही, त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता कढी बनवूया। तर बघू शकता स्वयंपाक करताना किती वट्ट्यावरती राडा होतो। तर चला तुम्हाला मी कढी दाखवते। तर कढी बनवण्यासाठी मी इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि इथं उखळीमध्ये ना ठेसा वाटून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, 4 मिरच्या कुटलेल्या आहेत आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या कुटलेल्या आहेत आणि इकडं फोडणीसाठी इथं कढई ठेवून घेतलेली आहे। तर चला मग इकडून मी ताजा मस्त असा कढीपत्ता पण आणलेला आहे। तर इथं व्हिडिओमध्ये ना थोडंसं अंधार पडतं कारण खिडकी जवळच आहे, बघू शकता तुम्ही। तर इथं खिडकी असल्यामुळे ना असं ब्लर होतो थोडासा व्हिडिओ, तर त्याच्यामुळं थोडा अंधार येत आहे त्याच्यामध्ये, नाहीतर खूप क्लिअरिटी आहे मोबाईलला। तर थोडा अंधार येत आहे, जाऊ दे असो। चला आता मी कढीची तर इकडे बघू शकता आता पीठ ते टाकून घेते ह्याच्यामध्ये। तर चला आपण काय करू आता, हे दही जे आहे ना ह्याला असं थोडंसं म्हणजे हे करू पातळ करून घेऊ आणि त्यानंतर मग हे ठेसा आणि डाळीचं पीठ हे सगळे ह्याच्यातच टाकून घ्यायचं आपल्याला। तर चला मग मी तुम्हाला हे करते, दाखवते। इकडं ना मी हे ताक असं पातळ करून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथं अर्धा चमच टाकलेला आहे मी हे ठेसा आणि लसूण कुटलेला होता ते टाकून घेतला आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये ना म्हणजे हे करायचं आहे, हे बघू शकता डाळीचं पीठ टाकायचं आहे। तर कढी म्हणजे जसं आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं टाकायचं, जसं लागेल तसं, म्हणजे जास्त घट पण करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही, मध्यम करायची आपल्याला कढी। तर ह्याच्यामध्ये मी आता हे टाकून घेतलं आणि हे सगळं असं बारीक करून घेते आता। तर बघू शकता असं काही करून घेतलेलं आहे आपण पातळ। तर चला आता फोडणीसाठी इथं मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे। तर आता थोडेसे जिरे टाकून म्हणजे थोडंसं तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घेऊ आपण। तर छान तडतड द्यायची मोहरी, छान फुलू द्यायची, कारण फोडणी आपल्या कढीला छान बसू द्यायची। छान फोडणी बसली ना कढी खूप छान चविष्ट लागते खायला पण। आणि बघू शकता आता म्हणजे मोहरी टाकून घेतली आणि हे बघू शकता आता जिरे टाकलेले आहेत। तर असं छान तडतड द्यायचं, बघू शकता छान फुललेले आहेत आपले जिरे आणि तेल कसं उडते बघा कढीपत्ता टाकल्याच्या नंतर, हे का। आता थोडीशी हळद टाकायची आपल्याला कढीमध्ये। तर मी ना फोडणीमध्येच टाकत आहे हळद, कारण खूप छान कलर येतो आपल्या ह्याला। आणि हो, आणि हे ठेसा जर थोडासा उरलेला होता ना, आणि हे ठेसा पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आपल्याला। तर सगळं आपल्या म्हणजे थोडासा ठेसा होता ते टाकून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला हे ना हे ताक आणि पीठ असं थोडंसं मिक्स करून घेतलं होतं ना, ते आता ह्याच्यात टाकून द्यायचं। बघू शकता खूप छान फोडणी बसलेली आहे आपल्या कढीला। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता आपल्या कढीला कलर पण किती छान आलेला आहे। तर बनून झालेली आहे आपली कढी। तर कढीला ना जास्त म्हणजे हे उकळी फुटू द्यायची नाही, थोडीशी अशी कढी फुगू द्यायची असती आणि फुगू दिल्याच्या नंतर ना आपण म्हणजे हे काढून घ्यायची आणि मस्त गरम गरम कढी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा मग अशी वाटीभर सुद्धा पिऊ शकता, खूप छान लागते गरम गरम कढी प्यायला। आणि मग इकडं मी चपात्या पण बनवून घेतल्या होत्या, कारण डबे दिले त्यानंतर मग मी चपात्या बनवून घेतल्या आणि चपात्या बनवून घेतल्याच्यानंतर म्हणलं चला आता आज मस्त गरम गरम कढी करायची आणि मस्त प्यायची अगोदर थोडीशी। खूप छान लागते कढी, कारण मुलांना पण आवडती, त्याच्यामुळं म्हणलं मग चला थोडीशी कढी बनवूया आपण। तर त्याच्यामुळं मग मी कढी बनवली आता
तर चला आता आज ना खूप म्हणजे असं कडक ऊन पडलेलं आहे, बघू शकता बाहेर. तर असे डोळेसुद्धा उन्हामुळे असे हे व्हायला लागले, दिपायला लागलेत. तर मस्त असं कडक ऊन पडलेलं आहे. तर झाडं तुम्हाला दाखविते आज कसे दिसायला लागलेत आपले. तर तुळस तर बघू शकता किती मोठी आणि किती झालेली आहे. तर इकडं ना गुलाबाला आपल्या मस्त असं छान कळी आलेली आहे एक. तर बघू शकता तुम्ही, कारण आम्ही ना गावाकडे 2-3 दिवस गेलो होतो ना लक्ष्मीसाठी. तर झाडं आपले खूप छान झालेले आहेत, मोठे मोठे असे. आणि हे ॲलोवेरा तर इतकी मस्त झाली ना, बघू शकता किती पानांचे असे मस्त झालेले आहेत, मोठे मोठे आणि इकडं हे जास्वंदाचं पण आता फुटायला लागलेलं आहे. तर आता हे नवीन पान फुटलेत ह्याला. तर बघू शकता इकडं. आणि इकडं मनी प्लॅन्टसुद्धा आहे का आता छान फुटायला लागले, बघू शकता. आणि इथं मी ह्याच्यामध्ये ना ब्रह्मकमळ लावलेलं आहे आणि ते पण आता काही दिवसाला छान फुटेल आपलं ब्रह्मकमळसुद्धा. तर चला आता बरेचसे कामं राहिलेले आहेत करायचे, अजून कपडे राहिलेले आहेत धुवायचे, जेवण राहिलेलं आहे करायचं. तर आता अगोदर म्हणलं चला आता मी जेवण करून घेते आणि त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून घेते. आणि घरं ते झाडायचे राहिले तर अजून, आणि ते पण झाडून ते घेते. कारण आता आज ना मला ज्वारीचं दळण करायचं आहे, ज्वारीचं पीठ नाही आहे. तर ज्वारीचं दळणसुद्धा करणार आहे. आता ऊन पडलेलं आहे मस्त उगं बाहेर. तर चला आता मग मी जेवण करून घेते, त्यानंतर मग कपडे धुवून घेते. कपडे धुतल्याच्यानंतर मग ज्वारीचं दळण वरती उन्हाला नेऊन ठेवते आणि मग त्यानंतर ना 4-5 वाजता दळून आणेन. आणि संध्याकाळी मग म्हणजे काय तुम्हाला रेसिपी आम्हाला आज काय जी बनवायची ते तुमच्यासोबत मग शेअर करीन. चला मग व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर चला इकडे ना 4 वाजले होते आणि मग मी किचन घरामध्ये आले आणि चहा पण ठेवला होता करायला. तर बघू शकता आपला इकडे चहा होत होता आणि दीदीला पण ट्युशनला जायचं होतं आणि ती बोलली मम्मी मला ट्युशनला जायचं आहे. तर त्यानंतर मग मी चहा घेतला इकडं करायला. तर मस्त असा आपला चहा इकडं तयार झाला होता करून, आणि थोडीशी साखर पण टाकली कारण जास्त गोड नाही पिऊ वाटत, त्याच्यामुळं मग एकच छोटीशी वाटी टाकली. आणि त्यानंतर मग मला करायचं होतं ज्वारीचं दळण. तर इकडे मी म्हणजे चाळून वगैरे ठेवले होते आणि थोडीशी उन्हाला पण ठेवली. तर चला म्हणलं छान असं बारीकसं पीठ येतं त्याचं. तर त्याच्यामुळं मग मी इकडं काही वरतून घेऊन आले आणि इकडं स्वच्छ अशी चाळून घेतली. त्याच्यामध्ये थोडंसं असे मातीचे खडे ते असे तेच पण काढून घेतले. दळण आणलेलं आहे ज्वारीचं, बघू शकता असं थंड होण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवून म्हणजे असं उघडं करून ठेवलं होतं. तर आता हे पीठ सगळं गार झालेलं आहे आणि लगेचच मग हे पिठाचा डब्बासुद्धा आम्ही घासून घेतला. तर म्हणलं चला डब्बा रिकामा झाला तर लगेचच घासून स्वच्छ घेतलेला आहे. तर आता हे पीठ ना ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कारण थंड झालेलं आहे पीठ आता. कारण मग डब्बा जर घासला नसला तर मग तसंच भरावं लागलं असतं. कारण मग मी नेहमी असंच करत असते, डब्बा रिकामा झाला की लगेच घासून त्याच्यामध्ये लगेच पीठ भरून ठेवत असते. कारण मग डबा पण स्वच्छ होतं आणि पीठ पण मग आणल्यावर त्याच्यात टाकायला आपल्याला पण चांगलं वाटतं. त्याच्यामुळं मग असं करत असते मी दरवेळेस, लगेच डबा रिकामा झाला की मग घासायचा असतो. तर चला आज ना आपल्याला मस्त छान अशी गरमागरम कच्ची दाबेली बनवायची आहे. तर इथे ना त्याने काल आणली होती डाळिंब. तर काल मला म्हणले होते कर काहीतरी ह्याचं. तर मग मी म्हणलं चला आता मस्त डाळिंब तर आणलेले आहेत. तर मग म्हणलं सोलून घेत होते मी इकडे डाळिंब. तर बघू शकता किती मस्त आणि लाल जरद आपले त्याच्यातले हे निघत होते डाळिंबातले दाणे. तर म्हणलं चला आता सोलून घेऊ. व्यवस्थित सोलून घेतलं सगळं काही आणि डाळिंब सोलजेपर्यंत इकडे मी बटाटे लावून घेतले होते. तर बघू शकता मी चेक करत होते बटाटे सगळे शिजून झालेले आहेत आणि एका ताटामध्ये घेतले होते काढून मी थंड करण्यासाठी. तर इथं मी थंड करून घेतले आणि पाणी जे होतं ते ओतून काढलं. आणि बघू शकता मी इकडं हातात म्हणजे पोळतच होते तरी पण मी तसंच काढत होते साल त्याचे. तर आपले सगळे असे बटाटे साल काढून घेत होते मी बटाट्यावरचं.
तर मस्त लागते दाबेली खायला आणि आम्हाला सगळ्याला आवडते दाबेली खायला, त्याच्यामुळं मग म्हणलं चला तर बनवूया आता आज आपण. तर मस्त असे बटाटे आपले उकडून झाले होते, अशा हाताने मी बारीक कुस करून घेत होते पण पोळत पण होते. आणि त्यानंतर मग म्हणलं जाऊ दे आता थोडा वेळ थंड होऊ देतो. आणि इकडं बघू शकता मी शेंगदाणे असे भाजून घेतले होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि आपला दाबेली मसाला आणि थोडंसं तेल टाकून आणि मीठ लावलं त्याला. आणि इकडं ना अशी तयारी करून घेतली होती, बघू शकता तुम्ही. डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर आणि ही 0 नंबरची शेव आणली होती. तर आता थंड झालं होतं आपलं बटाटे मस्त बारीक कुस करून घेतले आणि इकडं फोडणीसाठी कढई पण ठेवली. आणि त्यानंतर मग 1 चम्मच तेल टाकलेले आहे आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत. तर मग जिरे चांगले फुलू द्यायचे आणि त्यानंतर आपला दाबेली मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि त्यानंतर मग लगेचच हे बटाटे आपले गॅस बंद करून घ्यायचा. आणि त्यानंतर मग आपण जे बटाटे उकडून घेतले होते ना ते सगळे असे फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे. परतून घेतल्याच्यानंतर वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि मग आपली भाजी सगळं काही अशी ताटामध्ये काढून घ्यायची. काढून घेतल्याच्यानंतर इथं ना अशी सगळीकडे अशी पसरून घेतली मी ताटामध्ये. तर इकडं बघू शकता असा वरतून थोडासा कांदा टाकायचा. मस्त असा कांदा टाकल्याच्यानंतर बघू शकता थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकायचे वरतून. खूप छान कसला कलर भारी दिसतंय ना भाजीचा. तर बघू शकता वरतून थोडेसे आपण ते मसाला लावून घेतलेले शेंगदाणे पण टाकायचे आणि मस्त अशी बारीक शेव पण टाकून घ्यायची. तर खूप छान लागते दाबेली, तुम्ही पण नक्की करून बघा आणि सोपी आहे करायला पण. आणि इकडं मीही ना पाव आणली होती दाबेलीचे म्हणजे दाबेलीचे पाव ना असे गोल असतात आणि हे ना आपले पाव साधे होते, त्याच्यामुळं मग म्हणलं चला जाऊ द्या. तर इकडं ना मी असे मस्त पावाला हे लावून घेत होते, सॉस लावून घेत होते. कुणी ग्रीन चटणी पण लावतं किंवा मग चिंचचं कोळसुद्धा लावू शकतो आपण, खूप छान लागते त्याने पण. मग तर माझ्याकडं नव्हतं त्यामुळं मग मी ना सॉस लावून घेतला. आणि बघू शकता असं काय आपला पाव छान अशी भाजी लावून घेतली. त्यानंतर मग थोडीशी वरतून सेव टाकली आणि साईडनं पण अशी भाजी लावून घ्यायची. तर साईडनं लावून घेतल्याच्यानंतर असं म्हणजे त्याला हे असं चिटकतं शेव बारीक. तर बघू शकता असं काही मी चिटकून घेतलं. आणि त्यानंतर मग इकडं मी तवा गरम करायला ठेवला होता आणि तव्यावरती थोडंसं बटर लावून घेतलं, कारण तुम्ही बटर लावू शकता, तूप पण लावू शकता. मस्त लागते क्रिस्पी होजेपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं. तर मस्त असे गरमागरम आपले दाबेली पाव चालू होते इकडं करण्याची. तर बघू शकता तुम्ही. तर खूप छान झाली होती क्रिस्पी. तर असं प्लेटात घेत होते मी काढून, बघू शकता तुम्ही. दिसताच किती छान दिसतंय ना, भारीच्या भारी. तर खायला पण खूप टेस्टी झालं होता, कारण घरच्या घरी हॉटेलसारखी किंवा मग ढाब्यासारखी किंवा मग ह्याच्यासारखं काय म्हणतात ते अशी मस्त झाली होती आपली दाबेली. तर सोहमला म्हणलं होतं मी, सोहम जा. तर चला आज आम्ही मस्तपैकी दाबेली केलेली आहे. तर बघू शकता छान अशी मस्त झालेली आहे. तर चला सगळ्याला देऊन झालेली आहे, सगळ्यांनी खाल्लेली आहे. आता मी राहिलेली खायची. एक नंबर कुरकुरीत झाली आहे मस्त. चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सगळ्यांना. आता मी हे मस्त बसून खाऊन घेते.